श्री स्वामी समर्थ. वास्तू हे संपूर्ण ज्ञान आहे. असं मानलं जातं की जे वास्तूवर विश्वास ठेवतात त्यांना त्याचे महत्त्व चांगले ठाऊक असते. आपले जीवन लहान आणि मोठ्या घटकांनी परिपूर्ण आहे. आपली सामाजिक स्थिती, आपले कुटुंब सर्व कुठे ना कुठे वास्तूशी जोडलेले असतात. वास्तूचे काही असे उपाय देखील आहे ज्याचा अवलंब करून आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यापासून आराम मिळवू शकतो. या उपायांबद्दल जाणून घेऊया. 1. जर आपणास आपले ग्रह अनुकूल बनवायचे असतील आणि बृहस्पतीचा शुभ प्रभाव आणायचा असेल तर घरातील फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घाला. यामुळे घरात बृहस्पतीचा उच्च प्रभाव राहील. 2. घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि आपणास असे वाटत आहे की घरात प्रगतीचे वातावरण कमी आहे, तर घरातील प्लॅस्टिक म्हणजेच बनावट झाडे काढा. यामुळे अडचणी उद्भवतात. 3. गुरुवारी घराच्या उत्तर दिशेला गुलाबी कमळ ठेवल्याने संपत्ती वाढते. गुलाबी फुले ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करावे. 4. जर आपणास मदत हवी असेल आणि आपल्याला असे वाटत असेल की आपल्या धनलाभाचे मार्ग बंद होत आहेत, तर आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेने धनासंबंधित म्हणजेच एखाद्या कर्जाशी संबंधित कागदपत्र ठेवा. यामध्ये लवकरच तुम्हाला फायदा जाणवेल. 5. आपण झोपता त्या खोलीत म्हणजेच बेडरूममध्ये पाणी ठेवू नये. फिश ॲक्वेरियम किंवा पाण्याची टाकी ठेवल्यास अशा व्यक्तीच्या आयुष्यात कर्ज वाढत असतात आणि तो नेहमी कर्जात अडकत राहतो. 6. आपल्या घराच्या तिजोरीत कधीही परफ्यूम ठेवू नका. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 7. जर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर मंदिर असेल तर आपल्याला आयुष्यात खूप संघर्ष जाणवतील. अशा परिस्थितीत कधीकधी एखादी व्यक्ती दिवाळखोरीलाही बळी पडते. मंदिर नेहमी ईशान्येकडील दिशेला स्थापित करावे. 8. शुक्रवारी लाल किंवा पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की हातात चांदीची अंगठी घालून पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 9. असे म्हणतात की रात्री लोक अंधार करून झोपतात. रात्री संपूर्ण घर अंधकारमय करणे शुभ नाही. असं म्हणलं जातं की रात्री मध्यम प्रकाश ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. 10. असं म्हटलं जातं की श्रीमंती आणि संपत्तीच्या निमित्ताने शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करणे देखील सुखी जीवन आहे. असे मानले जाते की देवी लक्ष्मीची उपासना केल्यास प्रेमसंबंधातही सुधारणा होते. 11. गायीला दररोज भाकरी खायला देणे शुभ मानलं जातं. तथापि शुक्रवारी गायीला ताजी भाकर खायला दिल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही होतो. 12. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी रात्री पूजेच्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. असे म्हणतात की तुळशीच्या रोपासमोर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. 13. असं म्हटलं जातं की शुक्रवारी मा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवावी. असं मानलं जातं की माता लक्ष्मी अशा घरात नेहमीच राहते. 14. शुक्रवारी माता महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल वस्त्र अर्पण करणे शुभ मानलं जातं. शक्य झाल्यास माता लक्ष्मीला लाल बिंदी, सिंदूर, लाल चुनरी आणि लाल बांगड्या अर्पण करा. असे म्हणतात की असे केल्याने लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. 15. असं म्हटलं जातं की शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या हातात 5 लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली पाहिजे. यानंतर लक्ष्मीजीला नमन करून प्रार्थना करा की तिने तुमच्या घरी सदैव तिचा वास राहील. यानंतर ही फुले तिजोरी किंवा कपाटात ठेवा. 16. शुक्रवारी श्री लक्ष्मी नारायण पाठ केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असा विश्वास आहे.
असं म्हटलं जातं की पाठ वाचल्यानंतर लक्ष्मीला खीर अर्पण करावी. 17. शुक्रवारी लाल रंगाचे कापड घ्या आणि त्या कपड्यात 1.5 किलो तांदूळ ठेवा. तांदळाचे एक दाणेही तुटू नये हे लक्षात ठेवा. आपल्या हातात तांदूळ घ्या आणि ओम श्री श्रीये नमः या 5 म्हणींचा जप करा. मग हा बंडल तिजोरीत ठेवा. असे म्हणले जाते की असे केल्याने संपत्तीची बेरीज होते. 18. घराच्या समोरच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या डाव्या बाजूला लाल चंदनाने शुभ लाभ लिहा किंवा शुभ लाभ लिहिलेले चिन्ह चिटकवा. यामुळे चांगला नफा होतो. हे सौभाग्याचे प्रतीक आहे. असं लिहिल्याने घरातील सुखसमृद्धीत वृद्धी होते. 19. घोड्याची नाळ घरासाठी खूप लकी मानली जाते. घोड्याची नाळ नेहमी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लावली जाते. यामुळे सुखसमृद्धीत वृद्धी होते व नशीब चमकते. 20. कॅश घरी नेण्यासाठी किंवा बँकेत पैसे भरण्यासाठी हिरव्या रंगाच्या बॅगेचा वापर करावा. हिरवा रंग हा बुध ग्रहाच्या अंमलाखाली येतो व बुध हा व्यापार तत्वाचा कारक ग्रह आहे. असे केल्यामुळे व्यापारात चांगली प्रगती होऊ शकते. 21. रोज मोहरीच्या तेलाचे दिवे आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर लावल्यामुळे व दिवे विझल्यावर त्यातील उरलेले तेल पिंपळाच्या झाडाखाली टाकल्यामुळे व्यवसायात प्रगती होऊन धनलाभ होईल. यासोबतच आपले काम मनापासून व प्रामाणिकपणे करावे. 22. वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी व कोल्हापूर या 2 तीर्थक्षेत्रास जरूर जावे. यामुळे आपल्यावर त्यांचा आशीर्वाद कायम राहील आणि लक्ष्मीनारायणाची कृपा होईल. 23. आपल्या वास्तूमध्ये जर एखाद्या खोलीत वाईट ऊर्जा जाणवत असेल तर तिथे मोरपीस लावावे व यासोबतच त्या ठिकाणी नेहमी कापूर जाळावा, धूप दाखवावा, ज्यामुळे ती जागा शुद्ध होऊन प्रसन्नता वाढेल. 24. अनेक लोकांकडे सर्व काही व्यवस्थित असूनही तिथे अन्न गोड चविष्ट लागत नाही. असे असल्यास गृहिणींनी पूर्वेकडे मुख करून स्वयंपाक करावा व मनामध्ये नामस्मरण करावे अथवा आनंदी गाणी ऐकत स्वयंपाक करावा, ज्यामुळे स्वयंपाक अजून रुचकर होईल. 25. सर्वप्रथम हातात काळ्या रंगाचा दोरा बांधला असल्यास तो काढून टाकावा. त्याऐवजी उजव्या हातामध्ये शुभ समयी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना किंवा पक्ष्यांना ज्वारी टाकावी. गाईचा नैवेद्य काढून ठेवावा. अधूनमधून अन्नदान करावे. असे केल्याने नोकरीमध्ये बढती मिळून प्रगती होत जाईल. 26. आपल्या वास्तूमध्ये कुठलीही गोष्ट वाया जाणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. जसे की पाणी, वीज वाया जाता कामा नये, कारण यामुळे लक्ष्मी अप्रसन्न होते व दारिद्र्य व अनारोग्य संभवते. म्हणून अन्न हवे तेवढे शिजवावे, पाणी हवे तेवढेच वापरावे. 27. आपल्या घराच्या ईशान्य दिशेला 7च्या संख्येने पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे क्रिस्टल ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि धनलाभ होईल. आणि तुम्ही जर वास्तू आस्तिक असाल आणि तुम्हाला या गोष्टींवर जर विश्वास असेल तर या गोष्टी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने करा. याच्यातील काही उपाय केल्यास तुम्हाला त्याच्यामध्ये फरक हा नक्कीच जाणवेल. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.